नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आपण देणार आहोत. कारण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं जे वितरण आहे, ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे. त्याची डेट समोर आलेली आहे. कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना नक्की पैसे भेटणार आहेत आणि ते किती असणार आहेत, कोणता हप्ता भेटणार आहे. नमो शेतकरीचा 8वा हप्ता राहिलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचं वितरण राहिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2,000 रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये येणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरती किती रक्कम येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे पैसे आहेत ते एकत्रितरित्या वितरण होणार आहे का, ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्यासाठी आता महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. कारण सर्व जे शेतकऱ्यांना असणार आहे ते आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट शासनानं दिलेली आहे. कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे ती म्हणजे तारीख. कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे वितरण होणार आहे, कोणती जी तारीख असणार आहे त्या तारखेला सर्व शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचं वितरण होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो मेसेज येणार आहे तो 2,000 रुपयांचा असणार आहे आणि दुसरा एक मेसेज येणार आहे तो 2,000 रुपयांचा असणार आहे. कारण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडलेला आहे आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा 2,000 रुपयांचा असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरं जे असणार आहे ते 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे असणार आहेत. पीएम किसानचा सुद्धा हप्ता तुम्हाला याच सोबत दिला जाणार आहे. आणि दोन्ही वितरण जे आहे ते एक सोबत होणार आहे का आणि ते कोणत्या दिवशी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण होणार, कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना 2-3 काम करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि कोणाला पैसे भेटणार आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत, त्यांचा किती आकडा आहे, त्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत आणि कधी मिळणार आहेत, तारीख सर्वात महत्त्वाची आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कशामुळे पडत नाहीये. महत्त्वाची माहिती असणार आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो. चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात कधी टाकला जाणार आहे आणि तो हप्ता आतापर्यंत कशामुळे अडकलेला आहे. आतापर्यंत हे पैसे नमोचा हप्ता कुठे अडलेला आहे, कशामुळे अडलेला आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात कशामुळे आले नाहीत. तर 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असणार आहेत. ते 2,000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यात लवकरच टाकले जाणार आहेत. त्याची तारीख शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते पैसे आता तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना पडणार आहेत का, कारण तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. नमोचा 8वा हप्ता नक्की कधी मिळणार, सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की नमोचा 8वा हप्ता हा नक्की कधी भेटणार आहे. नमोचा 8वा हप्ता कशामुळे रखडला गेला आणि आता तो किती तारखेला भेटणार आहे, 2 हप्ते सोबत कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथम प्राधान्य कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यांना हे प्रथम पैसे पडणार आहेत, पहिल्या लिस्टमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 2,000 रुपये येणार आहेत. अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आहेत ना, त्या संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. आणि नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता जो आहे तो रखडलेले जे हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता कोणत्या दिवशी टाकले जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत का आणि ज्या शेतकऱ्यांना पडणार नाहीत त्यांना काय करायचं, काय केल्यानंतर त्यांना परत पैसे पडायला चालू होतील. 2 हप्त्याची जी तारीख आहे ते तारीख फिक्स करण्यात आली, परंतु आता त्यासाठी काय करावं लागणार आहे. 4,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर कोणतं काम करून घ्यायचंय, या दिवशी पैसे पडणार आहेत, ती तारीख आपण व्हिडिओच्या पुढे गेल्यानंतर तर तुम्हाला सांगणारच आहोत.
परंतु हे 2 जे हप्ते आहेत त्याचे 4,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर काही अटी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. आणि सर्वात प्रथम म्हणजे त्याची लिस्ट, पात्र शेतकऱ्यांची लिस्ट आलेली आहे. अपात्र शेतकऱ्यांनी ते काम करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला सर्व पैसे, राहिलेले हप्ते सुद्धा पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागील हप्ता सुरळीत आला असेल तर काळजी करू नका. तुम्हाला पुढचे जे 2,000 आणि 2,000 असे 4,000 रुपये असणार आहेत ते दोनही हप्ते तुम्हाला पडणार आहेत. परंतु जर तुम्हाला पीएम किसान योजनेचाच मागील हप्ता 21वा हप्ता आलेला नसेल तर मात्र चिंता करण्याचा विषय आहे. कारण 21वा हप्ता ज्या म्हणजे शेतकऱ्यांचा क्लिअर असतो त्याच शेतकऱ्यांना 22व्या हप्त्यासाठी प्राधान्य देण्यात येतं आणि त्यांना तो सुरळीतरित्या पडत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता आलेला आहे त्यांचा डाटा नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा घेतला जातो आणि त्या शेतकऱ्यांना हा 8वा हप्ता टाकला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विषय आहे की कोणतं काम करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला पैसे पडणार आहेत 4,000 रुपये. कारण ते 2-3 काम आहेत ते जर करून घेतले तर तुम्हाला हे 4,000 रुपयांचं अपडेट जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु हे काम तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. आणि हे हप्ते तुम्हाला कधी पडणार आहेत त्याची तारीख आपण व्हिडिओच्या पुढे तर तुम्हाला सांगणारच आहोत. प्रथम प्राधान्य कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे, कशाच्या आधारावरती हे शेतकरी निवडले गेलेले आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या देण्यासाठी शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आणि 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या देण्यात येणार आहेत आणि त्याची तारीख जी आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पडणार आहेत आणि एकाच वेळी हे 4,000 रुपये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण तयार तर झालेलंच आहे. कारण 2,000चा एक हप्ता येणार आणि 2,000चा हे 2 मेसेज जे असणार आहेत ते एकाच दिवशी पडणार आहेत. एकाच दिवशी 2 मेसेज डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे टाकले जात असतात आणि डीबीटीच्या माध्यमातून हे 2 मेसेज येणार आहेत. पीएम किसानचा जो हप्ता आहे तो एक मेसेज येईल आणि दुसराचा नमोचा हप्ता आहे जो आहे तो मेसेज येणार आहे. त्यामुळे हे 2 मेसेज तुम्हाला जर पाहिजे असतील तुमच्या खात्यात येण्यासाठी, तुम्हाला सुरळीत हप्त्यांचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे, काय केल्यानंतर हे सुरळीत हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यात येत राहणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे 2 हप्ते आहेत त्याची तारीख किती असणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की नमोचा 8वा हप्त्याचं वितरण अडकलं तरी कुठे आणि कशामुळे आतापर्यंत पैसे आलेले नाहीत. कारण पीएम किसानचा 22वा हप्ता येण्याची वेळ झालेली आहे आणि नमोचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता हे दोन्ही सोबत यायला पाहिजे होते. परंतु हे पैसे तुम्हाला नमोचा 7वा आलेला परंतु 21व्याच्या सोबत आला तर 22व्याच्या सोबत हे 8व्या हप्त्याचं वितरण कमीत कमी व्हायला पाहिजे आणि ते हप्ता आता तुमच्या खात्यात पडणार आहे. कारण शासनाने त्याविषयी जी.आर प्रसिद्ध करण्याचं ठरवलेलं आहे आणि कोणत्या दिवशी जी.आर येणार आहे प्लस तुमच्या खात्यात कधी पैसे पडणार त्याची अपडेट जी.आर मध्ये असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचा विषयच नाही राहिलेला. कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्त्वाचा म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्यामध्ये निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. किती निधीची तरतूद करण्यात आली, कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जाणार आहे आणि त्यासाठी निधी किती तरतूद केलेला आहे, कोणती लिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुमचं नाव असणार आहे का, हे कसं चेक करायचं आणि तुम्हाला हे पैसे पडणार की नाही हे तुम्हाला स्पष्ट आता कळणार आहे आणि कोणत्या दिवशी पडणार आहेत हे सुद्धा कळणार आहे. नमोचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, परंतु त्यासाठी काय करायचं आहे ती अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. कारण शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांना 2-3 काम आहेत
ते जर केले नाहीत तर तुम्हाला इथून मागे सुद्धा हप्ता एखादा रखडला असेल आणि ते काम केलं तर पुढे सुद्धा हप्ता येईल आणि तो मागचा राहिलेला सुद्धा हप्ता येईल. त्यामुळे चिंता करू नका आणि सर्व योजनांचा लाभ ते काम केल्यानंतर तुम्हाला सुरळीत येत राहील. त्यामुळे हे 3 काम जे आहेत ते करून घेणं तितकं महत्त्वाचं आहे. कारण 3 काम जर तुम्ही केले नाहीत तर मात्र कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला येत नसतो आणि तो लाभ जर पाहिजे असेल आणि 8वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं ती अपडेट तर आपण जाणूनच घेणार आहोत. परंतु कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये हे कधी जमा होणार आहेत आणि कोणती तारीख असणार आहे त्याची तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत. कारण ऑफिशियली खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण ती तारीख सांगत नसतो आणि खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे पैसे कधी पडणार त्याविषयी महत्त्वाची अपडेट आपलं चॅनल देत आहे. कारण 8वा हप्ता शेतकऱ्यांचा रखडलेला आहे आणि 22व्या हप्त्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे नमो शेतकरीचा तर तुम्हाला हप्ता आता पडणारच आहे, खात्रीशीर पडणार आहे आणि पीएम किसानचा सुद्धा 22वा हप्ता पडणार आहे. महत्त्वाची अपडेट आहे. कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य भेटणार आहे, कोणते पहिल्या लिस्टमध्ये शेतकरी आहेत आणि काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे 8वा हप्ता 2,000 आणि 22वा हप्ता 2,000 असे 4,000 रुपये तुमच्या खात्यात आता वाटप केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना वाटप केले जाणार, परंतु कधी होणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात हाच आहे की हे पैसे नक्की कधी भेटणार आहेत. कारण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं की या तारखेला भेटणार, त्या तारखेला भेटणार, परंतु 100% कोणती तारीख खरी आहे ती अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. पीएम किसानचा आणि नमोचा हप्ता जो आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय तयारी आणि निधीची तरतूद जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. आणि ती किती असणार आहे तर निधी लागणार आहे 1,800 कोटी आणि 1,800 कोटीची निधीची मागणी जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. आणि सद्यस्थिती काय आहे तर मागणी मान्य केलेली आहे आणि आरएफटीवर आता स्वाक्षरी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी वितरणाच्या विनंतीचे आरएफटी काम पूर्ण झाले असून आता यंत्रणा पैसे पाठवण्यासाठी सज्ज झालेली आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कारण 1,800 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या नमोच्या 8व्या हप्त्यासाठी टाकले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं काय केल्यानंतर आता हे 1,800 कोटी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत. कारण 2 अटी असणार आहेत. या 2 अटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाणार आहे. अपात्र शेतकरी सुद्धा किती आहेत, काय आहेत, आकडेवारी आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु पात्रतेसाठी महत्त्वाची अट काय आहे तर पहिली गोष्ट करायची, ज्यांचा फार्मर ID कार्ड तयार आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, नसेल तर काढून घ्या. दुसरी गोष्ट करायची, ज्यांना पीएम किसानचे जे पैसे मिळाले आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही, परंतु ज्यांना पीएम किसानचे पैसे पडलेले नसतील त्यांना मात्र KYC करून घ्यायची, लँड सीडिंग करून घ्यायचं आणि आधार सीडिंग करून घ्यायचं. या 3 गोष्टी करून घ्यायच्या, त्यांनाच हा हप्ता भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याची तारीख, मोठी खुशखबर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. परंतु आता या जिल्ह्यात प्रथम पैसे पडणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जिल्ह्यांची यादी आपण आता जाणून घेणार आहोत. कोणते ते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांसाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना आता लगेच 4,000 रुपये पडणार आहेत. सर्वप्रथम जिल्हा आहे पुणे जिल्हा, दुसरा आहे पहिला अहिल्यानगर अहमदनगर, आताचा अहिल्यानगर, नाशिक आहे, जळगाव आहे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आहे, वर्धा आहे, गडचिरोली आहे, नागपूर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, इकडे आहे कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर आणि नांदेड. या जिल्ह्यांना धुळे एक आहे. या जिल्ह्यांमध्ये आता प्रथम प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपये टाकले जाणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे. आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन ऑप्शन आलेले आहे हाईप सुद्धा करू शकता. अशाच प्रकारच्या अपडेट तुम्हाला सतत पाहायला भेटतील. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.